बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता 2 वर्ष पूर्ण होऊन गेलेत। त्यांचे आरोपी अद्यापपर्यंत सापडले नाहीयेत। मात्र त्यांचाच मुलगा ट्युशनवरून घराकडे येत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याला अडवून मारहाण केली। मारहाण करणारा वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय। मारहाण का झाली, कशामुळे झाली याची चौकशी आता परळी पोलीस करत असून परळी पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पाहूयात। वडिलांनंतर आता मुलाच्या जीवाला धोका। महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण। मारहाण करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचा समर्थक। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत। मात्र त्यांचे आरोपी अजूनही सापडलेले नाहीयेत आणि अशातच आता त्यांचाच मुलगा ट्युशनवरून घराकडे येत असताना सोमेश्वर नगर भागामध्ये एका व्यक्तीनं त्याला अडवून तू कोणाचा आहेस असं विचारलं आणि त्याने मी महादेव मुंडे यांचा आहे असं सांगितल्यानंतर कानाखाली मारून मारहाण केली। मारहाण करणारा बालाजी आघाव असून तो वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचा आरोप नातेवाईकांनी लगावला। आम्हाला आमच्या मित्राकडून नोटबुक घ्यायची होती, त्यामुळे आम्ही सोमेश्वर नगरमध्ये गेलो। त्या मुलानं जाताना आम्हाला बघितलं। जेव्हा येत होतो तेव्हा ते आला आणि आम्हाला अडवलं आणि बोलला की तुम्ही कोण आहोत, कुठले आहोत आणि कोणाचे आहोत। तर माझा भाऊ बोलला की मी ह्याचा भाऊ आहे आणि जेव्हा ते बोलला की मी महादेव मुंडेचा मुलगा आहे तेव्हा त्याने त्याला शिवीगाळ केली आणि 2 चापटा मारल्या। माझ्या कुटुंबाला धोका असून माझ्या मनात संशयाची दोरी आहे। एवढा विचित्र, जर माझ्या नवऱ्याला मारू शकतात तर माझ्या कुटुंबाला देखील मारू शकतात। त्यामुळे माझ्या मुलांना आणि माझ्या भावाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीकडून करण्यात आली आहे। तात्काळ त्या अनोळखी मुलावर गुन्हा दाखल केला की म्हणजे माझ्या मुलांना अडवून त्यांनी हे केलेलं आहे। कालच मी तुम्हाला अर्ज दिलेला आहे म्हणून मग स्वतः PI नाचन सर त्या स्पॉटवर जाऊन त्यांनी पाहणी केली, पण तो मुलगा सापडला गेला नव्हता। पण आता माझं एवढंच म्हणणं आहे की आता माझा भाऊ केस पाहत आहे आणि त्याच्यासाठी त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि माझ्या मुलांना पण। महादेव मुंडेचं नाव घेतल्यावर त्याने आमची गाडी अडवली आणि आमच्या गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला। मारहाण केल्यानंतर कुणाला सांगायचं तर सांग असं म्हणत तिथून निघून गेला आणि आम्ही पुन्हा घरी आल्यानंतर हा झालेला प्रकार आईला सांगितला। त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला अशी माहिती मारहाण झालेल्या प्रणवने सांगितली। महादेव मुंडे शब्द ऐकला की त्यानं काय केलं, त्यानं शिवीगाळ द्यायला चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या। आम्ही गाडीवर बसून निघायला की त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला की तुझी स्कूटीची चावी काढ आणि दे माझ्याकडं। धमकी दिली, मला जा कोणाला बोलवायचं ते माझे मी बघून घेतो का असं म्हणला की आम्ही निघालो। हातातलं कडं काढलं आणि माझ्या पाठीवर मारलं। या संपूर्ण प्रकारानंतर मुंडे कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आलं असल्याचं बोललं जातंय। तर महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना धमकी आली असून कृपया मुंडे कुटुंबियांना पुरेसं संरक्षण द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी पोलिसांकडे एक्सपोस्टद्वारे केली आहे। दरम्यान ही मारहाण का झाली आणि मारहाण करणारा खरंच वाल्मिक कराडचा समर्थक आहे का, हे पुढील तपासातच निष्पन्न होईल। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।